पुन्हा एकदा रत्नदीप उसळता बॉल टाकला, थोडासा मागे बॉल टाकण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नात या ठिकाणी अवांतरच्या स्वरूपातील धाव येईल. प्रशांत गायकवाड सर, सॉरी. आणि प्रशांत गायकवाड सर हे देखील तेवढीच दर्जेदार कामगिरी करणारे खेळाडू आहेत. आज त्यांना देखील इन ॲक्शनमध्ये आपण पाहू. डॉन एका बाजूला असतील आणि प्रशांत गायकवाड सर एका बाजूला असतील. वेगात बॉल, आता चांगल्या टप्प्यावर बॉल आलाय, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल विश्वजित यांच्या हातात जातोय, डॉट बॉल इकडे येताना पाहायला मिळेल. हे सगळं काही पाहायला मिळणार आहे या ओव्हरमध्ये, चढ उतार पाहायला मिळणार आहेत. आता पावसाळ्याचं 4 महिन्याचं क्रिकेट सुद्धा आम्हाला काही स्वस्त बसू देत नाही. पूर्वी 4 महिने आराम असायचा, मुंबईत मोजक्या स्पर्धा व्हायच्या. आता मुंबईतही भरपूर स्पर्धा आहेत, पुण्यालाही भरपूर स्पर्धा आहेत, रायगडात आहे, सांगलीला आहेत, सोलापूरला आहेत, कोल्हापूरला आहेत, कोकणात रत्नागिरीला सुद्धा आहे, नाशिकला सुद्धा आहे. यावेळेला वेगवान बॉल, पंच मात्र आपले हात फैलावताना पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल मात्र त्या ठिकाणी घोषित केला जातोय आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 पुढे जाताना पाहायला मिळेल. रिव्ह्यू या ठिकाणी या बॉलची उसळी आहे की नाही याकरता रिव्ह्यू या ठिकाणी घेतला गेला आहे आणि तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. कोण जिंकणार या मॅचला, अख्ख्या पुण्यामध्ये ही चर्चा आहे. चर्चा हडपसरला आहे, चर्चा येरवड्याला आहे, चर्चा जर पाहिलं तर पुण्याच्या प्रत्येक उपनगरामध्ये पाहायला मिळते. चर्चा धानोरीमध्ये आहे, चर्चा सांगवीमध्ये सुद्धा आहे आणि पुण्याच्या प्रत्येक उपनगरामध्ये चर्चा आहे. पाहूया असा हा सामना पाहायला मिळणार आहे. परंतु मॅच महत्त्वाची आहे, खेळ चांगला होणं महत्त्वाचं आहे आणि तेच या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यातल्या त्या स्पर्धा मुळशीमध्ये आहे आणि मुळशी म्हटलं तर चर्चा आलीच. योग्य बॉल, चांगला चेंडू टाकला गेलाय, कमबॅक केला गेलाय. अजूनही जर पाहिलं तर काही चेंडू शिल्लक आहेत, परंतु पाहायचं आहे कोण जिंकणार या मॅचला. पुन्हा एकदा बॉल पाठीमागे आपटलाय आणि दुसराही मात्र या ठिकाणी उसळी पाहायला मिळाली. 2 बाउन्सर अलाउड आहेत आणि आता जर पाहिलं तर पुन्हा एकदा धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 8 धावांवर धावफलक जाताना पाहायला मिळेल. काही चेंडू चांगले देखील आलेले आहेत, वेग वाढवण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जातोय खरा, परंतु दुसऱ्या बाजूला शेरू राहुल, हा बॉल पुन्हा चांगल्या टप्प्यावर टाकला जातोय, लेंथवरून शूट केलाय, थोडासा खाली राहिला अपेक्षा शेरू यांच्या आणखीन एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. षटकाराने सुरुवात केली परंतु त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळालं. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे, दोन्ही टीमने आपले बेस्ट संघ इकडे उतरवलेले आहेत. भरत दादा टिंगरे यांनी सुद्धा आणि त्याचबरोबर चंद्रशेखर मोरे साहेब यांनी सुद्धा. यावेळेला पूल केलाय आणि हा पूल सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल. बॅट नाही तर लोहाराचा हातोडा पडलाय जणू काही या बॉलवर. षटकार, या वर्षी पावसाळी क्रिकेटचा हंगाम विशेष गाजताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि विशेष म्हणजे जर पाहिलं तर पुण्याच्या खेळाडूंची छाप त्यावर पाहायला मिळते, हे खूप महत्त्वाचं आहे. मुंबईत येऊन सुद्धा पुणेकर खेळाडूंनी खूप चांगली छाप सोडली या हंगामामध्ये. आणि नुकतंच रबर बॉल क्रिकेट कार्निवलला पुण्याच्या 3 टीम खेळताना पाहायला मिळाल्या. गती कमी केली, बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवला आहे आणि स्लोवर वन कामी येताना पाहायला मिळाला. पहिली ओव्हर संपते, धावसंख्या झाली आहे 14 धावा धाव फलकावर. अजूनही 4 ओव्हर येणं बाकी आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. चला, येणाऱ्या कालावधीमध्ये नेहरूनगर प्रीमियर लीग आणि श्री राहुल भाऊ भोसले युवा मंच यांची एक स्पर्धा आहे. आयकॉन बेस सुद्धा स्पर्धा असणार आहे स्थानिक लेवलला आणि एक दिवस ओपन गट आहे आणि 9 ऑक्टोबरला आणि 1 डे फिनिश असणार आहे आणि त्याच्यासाठी पुरस्कार 66,766 आहे. ज्यांना कुणाला प्रवेश हवा असेल विजय खडके यांच्याशी संपर्क करा, मी आवर्जून या स्पर्धेला असेल.
नव्यात मॅचच्या दिशेने विश्वजित ठाकूर यांच्या हातात बॉल आहे, परंतु आदित्य याही खेळाडूकडे वेगळे टॅलेंट आहे जे आपण या हंगामात पाहिलं. एनबी ट्रॉफीमध्ये विशेष परफॉर्मन्स त्यांचा आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि समोर जर पाहिलं तर आता विश्वजित यांना आपण पाहतोय. यावेळेला टप्पा पडतोय, बॉल मात्र कट होत असताना यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होतोय. विश्वजित ठाकूर आलेले आहेत गोलंदाजीसाठी मोठ्या फ्रॉम दिगोडे रायगड. तर दुसऱ्या बाजूला आदित्य आहेत. 14 वर धावसंख्या थांबलेली आहे. यात लीग पद्धतीच्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत. वेगळा वेगळा फॉर्मॅट आणि या पावसाळी हंगामात लीग मॅचेस देखील आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत काही ठिकाणी. वेगात बॉल टाकलाय, कव्हरच्या दिशेने दिशा दिली आहे. एक धाव तिकडे घेतली जाईल. क्षेत्ररक्षक येत आहेत, चेंडूची फेकी. ओह, फेकी चांगली होती परंतु तिकडे धावा कंप्लीट होत आहेत. साहिल सावंत होते. साहिल सावंत दिसले तरी मानाचा करंडक मला आठवतो. लहान वयातच मानाचा करंडकात मालिकावीराचा पुरस्कार त्यांनी घेतला होता. आणि 2च दिवसात मानाचा करंडक देखील आपल्या भेटीला येणार आहे पुण्यामध्ये. आणखीन एक मानाची स्पर्धा, आझादी चषक असणार आहे. आणखी एक स्पर्धा गोळीबार मैदानात एक स्पर्धा असणार आहे. डिंगडॉंग चषक एक स्पर्धा आहे. म्हणजे पुण्यामध्ये आणखी 4-5 मोठ्या स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहेत आणि त्या सुद्धा पावसाळी क्रिकेटच्या. त्यामुळे पुण्यातलं पावसाळी क्रिकेट सुद्धा यावर्षी विशेष गाजलेलं आहे. यावर्षी भिवंडीत मोठ्या प्रमाणावर स्पर्धा झाल्या. मुंबईत तर त्या दिवशी एकाच दिवशी 3 स्पर्धा होत्या आणि स्पर्धा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळणार आहेत. परंतु सध्या मुळशी आपण पाहतोय. ओ, वेगातील बॉल खाली राहतोय. टप्पा पडल्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होताना पाहायला मिळाला. तोपर्यंत जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट होते. एक धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 17 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण जिंकणार आजचा दिवस, मुळशी करंडक कुणाच्या नावाने होणार याची चर्चा देखील होताना पाहायला मिळणार आहे. बलाढ्य संघ मात्र दाखल होताना पाहायला मिळालेले आहेत. आणि आता कसं आहे, सोशल मीडिया आहे आणि आपल्याला हवा तो खेळाडू आपल्या टीममध्ये आपण समाविष्ट करू शकतो. पूर्वी एकाच विभागातील खेळाडू असायचे आणि सगळ्यांना ती मुभा आहे. व्यावसायिक गट म्हटलं तर भारतातला कोणताही खेळाडू तुम्ही तुमच्या टीममध्ये घेऊ शकता. सुप्रीमो चषकात तर एक श्रीलंकेचे खेळाडू आले होते. त्याच्यामुळे यस, मी किसन मरगळे यांचा देखील विशेष उल्लेख इकडे करेलच. कारण याच परिसरामधून या व्यक्तिमत्वाने सुरू केलेला गेम चेंजर हा ब्रँड अखंड महाराष्ट्रामध्ये तेवढाच लोकप्रिय झाला आहे. स्वतः चांगले खेळाडू आहेत आणि सुरुवातीपासून मुंबईला रबर बॉलच्या स्वतः स्पर्धा खेळायला येतात आणि बॅटिंग सुद्धा चांगली केलेली आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसताना पाहायला मिळतोय. बॉल हवेत आहे. विश्वजित आहेत त्या ठिकाणी. धक्का दिला या ठिकाणी पहिला आणि माघारी परतताना पाहायला मिळतील शेरू लोहार. विश्वजित ऑन फायर, चांगली बॉलिंग. आदित्य जाधव एका बाजूला आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आता नवीन बॅटर अमित तांबे मैदानात दाखल होतील. मुळशी तालुक्यातील क्रिकेट देखील तेवढंच चांगलं प्रसिद्ध झालंय आणि विशेष म्हणजे फक्त महाराष्ट्रातीलच नाही, अगदी डायरेक्ट आशपाक रबाडाच आणला होता मुळशीमध्ये मुळशीकरांनी. सिकंदर लवळे यांच्या टीममध्ये सिकंदर भोसले यांनी या ठिकाणी आणला होता. त्यामुळे त्यांचंही कौतुक. आणि आजही बरेच मोठमोठे खेळाडू मुळशीमध्ये दाखल झालेले आहेत. अनिकेत रोडे देखील आज इकडे दिसत आहेत. वेगातील बॉल खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे. तोपर्यंत जर पाहिलं तर दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होतोय पूर्ण. चैतन्य पाटील आले होते तिकडे आणि धावसंख्या दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती
19 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली स्टारकास्ट घेऊन डॉन देखील दाखल होताना पाहायला मिळालेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर भरत दादा यांचा संघ आज नाही तर बरीच वर्ष स्वतः चांगले क्रिकेटर राहिलेले आहेत. आणि त्यांचा इंग्रज सरकार हा चषक याही वर्षी या स्पर्धेचे सगळ्यांना वेध लागतील. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर त्यांचाही संघ तेवढाच बलाढ्य पाहायला मिळतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 19. 3 ओव्हर अजूनही बाकी आहे. आणि आता बॉलिंगसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात येते कासिफ संगम, पुण्यातील टेप बॉलचा नंबर 1 बॉलर. आणि कासिफ संगम, आरिफ संगम या दोन्ही बंधू जर पाहिलं तर बॉन क्रेझीचे एक खेळाडू नेहमी चर्चेत देखील राहिलेले आहेत. आणि कासिफ संगम यांना पाहतोय. परवाच रबर बॉल क्रिकेट कार्निवलमध्ये एक अफलातून झेल त्यांनी पकडला. आणि आता तेच या ठिकाणी पाहायला मिळतील. समोर आदित्य आहेत, जोडीला अमित तांबे आहेत. धावा करावे लागतील. विश्वजित ठाकूर, समर्थ कडू, आकाश जांगीड, मुझम्मिल, वैभव पाटील, चैतन्य पाटील, रोहित खरात यांना पाहतोय. साहिल सावंत यांना आपण पाहतोय. जीवित म्हात्रे यांना पाहतोय. खराब बॉल, चुकीला माफी नाहीये. बॉल भेटला फुल टॉस आणि त्याला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट हा मैदानावरचा खेळ आहे. क्रिकेट कागदावर जिंकला जात नाही. मैदानात जो चांगला खेळला तोच जिंकणार. त्याच्यामुळे चांगली कामगिरी या ठिकाणी करावी लागणार आहे. दोघांनाही चांगली, जो चांगली कामगिरी करणार तोच जिंकणार आहे. यावेळेला वेगात बॉल, या चांगल्या टप्प्यावर बॉल टाकण्याचा प्रयत्न. आणि इकडे लेगबाईच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 ओव्हर मार्गस्थ आहे. 5 ओव्हरची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मुळशी तालुक्याची देखील चर्चा दिसत आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. आणि या मैदानावर देखील आता चांगला पाहायला मिळते गेल्या काही वर्ष. चांदे मैदान, वेगात बॉल येताना पाहायला मिळालाय. अक्रॉस खेळे थोडेसे वेगळं काय करण्याचा प्रयत्न होता, परंतु डॉट बॉल मिळाले. धावसंख्या जर पाहिली तर जागेवर थांबताना पाहायला मिळते. 26 धावा. 26 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कासिफ संगम, निगडी एक्सप्रेस. ओ, आई बॉल एसटी रक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. निगडी एक्सप्रेस वेगात मात्र गोलंदाजी पाहायला मिळते. संदीप कदम मेमोरियल ट्रॉफी म्हणजेच बॉर्न क्रेझीची स्पर्धा, ही सुद्धा महाराष्ट्रातील लोकप्रिय स्पर्धा म्हणून ओळखली जाते. ओ हो हो हो, मोठा स्ट्रोक खेळलाय. टायमिंग लाजबाब होताना पाहायला मिळालं. आणि अमित तांबे या बॉलला मात्र खूप लांबवर पाठवतायत. जा शोधून आणा बॉल. सिक्सर तर खेळलेला आहे. मुळशीमध्ये आपण सध्या दाखल झालेलो आहोत. चर्चा सध्या मुळशीच्या बकासूरची आहे. चर्चा मुळशीच्या महेश नानगुडीची आहे. आणि महाराष्ट्रभर कार्यतत्पर आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या कामाची सुद्धा आहे. त्यावेळेला बॉल मात्र यष्टीरक्षकांच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहिलं मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी या 3 षटकांचा खेळ संपतोय. 32 धावा धावफलकावर आहेत. 2 ओव्हर अजूनही बाकी आहेत. आणि या 2 ओव्हरमध्ये काय होणार यावर आपल्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे. एक दिवसात आजच मात्र व्यावसायिक गट आणि आजच फायनल सुद्धा असणार आहे. त्याच्यामुळे चर्चा आज या स्पर्धेची होईल. आयोजन कमिटीने घेतलेली मेहनत आणि व्यावसायिक गटाचा देखील समावेश, कारण गेल्या काही हंगामात आपण आयकॉनचा समावेश पाहायला मिळाला. माझ्यामध्ये एखादा आता काही स्पर्धांमध्ये का होईना असा व्यावसायिक गटाचा समावेश देखील होईल. आणि तेवढीच रंजकता वाढणार आहे, कारण जेवढं आयकॉन बरोबर खेळू तेवढे आपला सराव होणार आहे. यावेळेला उसळी असताना पाहायला मिळाली. आणि परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय, परंतु मुझम्मिल पोहोचलेले आहेत. विश्वजितचा वेग आणि वेगाची चर्चा आहे या ठिकाणी, कारण
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने ज्यावेळेला गेल्या वर्षी स्पर्धा घेतली होती, महाराष्ट्रातील सगळ्यात वेगवान गोलंदाज कोण, तर तासी 145ने चेंडू विश्वजितने टाकला आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचा 50,000 रुपयाचा पुरस्कार सुद्धा विश्वजितने जिंकला होता. अमित यावेळेला उसळी होती, पाठीमागे खेळतायत, समर्थ येतात त्या ठिकाणी. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळेल. आकाश जांगीर त्या ठिकाणी आहेत. धावसंख्या इकडे पुढे जाते ती म्हणजे आता 34 धावा धाव फलकावर. धावा कराव्या लागतील, कुठेतरी 50-60 धावा तरी कराव्या लागतील मॅच चांगली होण्यासाठी. पाहूया, तारकाश तर दोन्ही बाजूला चांगलीच आहे. अमित तांबे हे देखील चांगली कामगिरी करणारे खेळाडू आहेत. क्षितिज 11 संघासाठी देखील चांगला खेळ त्यांनी केला. आणि ज्यावेळेला सचिन शेठ लालदास तापकीर यांचा संघ, विशाल कांबळे सरांचाही आम्ही आवर्जून उल्लेख करू. पुन्हा एकदा विश्वजित यावेळेला फटका चांगला खेळलाय. वैभव त्या ठिकाणी येत आहे दूरवरून, परंतु बॉल नाही थांबत आहे. बॉल सीमारेषा ओलांडताना पाहिला मिळेल 4 धावा. आदित्य जाधव आपले हात खोलू लागलेले आहेत. नवे नवे तर त्यांना ते करावं लागेल. 13 धावा धाव फलक 13 वर खेळतात आदित्य जाधव. एक चौकार त्यांच्या बॅटमधून आलाय. टीमची धावसंख्या 38 झाली आहे. 4 नंबर जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ असताना आपल्याला पाहिलं मिळते ती म्हणजे 4. यावेळेला पुढेच केला. वा आदित्य वा. या बॉलला मात्र फेकून दिले सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. षटकार मुळशी करंडक. चव्वेचाळीस धावा धाव फलकावर. आता धावसंख्या बनू लागलेली आहे. पाहूया प्रयत्न या ठिकाणी होतील, किती धावा बनवल्या जातील. आदित्य यांच्या बॅटमधून आला हा षटकार. वैयक्तिक 19 धावांवर ते सुद्धा खेळतायत आणि प्रत्येकाला एका जिद्दीने खेळावं लागतं. आणि हा पावसाळी हंगाम विशेष गाजलाय. बरेचसे बॅटर नवीन नवीन आपल्याला या हंगामात फॉर्मला येताना पाहायला मिळालं आणि विशेष म्हणजे यंगस्टर खूप चांगली कामगिरी करतायत. यावेळेला कव्हरची दिशा निवडताना पाहायला मिळाले. वा ओ, तिकडे एफर्ट्स करताना पाहायला मिळाले जरूर साहिल, परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. आपण आदित्यसाठी टाळ्या वाजू शकतो, एवढा चांगला फटका खेळलाय. सिक्सर. विश्वजितच्या वेगाचं उत्तर मात्र या ठिकाणी बॅटने देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आदित्य जाधव. चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतात. 50 धावा मात्र टिंगरे सरकार संघाच्या पूर्ण देखील होताना पाहायला मिळाल्यात. म्हणून तर चर्चा होती या मॅचची सगळ्यात सोहो बाजूला एक चांगली मॅच पाहायला मिळेल. यावेळेला पुन्हा एक हाही बॉल सीमा रेषा पार. आदित्य जाधव यांच्या बॅटमधून षटकार. यस, लगातार तिसरा. लगातारचा तिसरा षटकार येताना पाहायला मिळतोय. आदित्य सुरुवातीला थोडेसे सावध होते आणि आता मात्र चांगलीच बॅटिंग करतायत. 56 धावा 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर. एक षटक मात्र अजूनही बाकी आहे. पाहूया या एका षटकामध्ये काय घडेल. आणि इकडे जर पाहिलं तर 56 झाल्यात म्हणजे एक 13-14 जरी आल्या तर 70चं टार्गेट होऊ शकते आणि चांगली मॅच होऊ शकते. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपल्याला पाहायला मिळते. या मॅचचा आनंद देखील जर पाहिलं तर यूट्यूबलाही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक घेत असतील, कारण क्विक लाईव्ह दीपक मंडले सर त्यावरनं जर पाहिलं तर स्वतः लाईव्ह क्षेत्रातील चॉकलेट बॉय अमित भुजबळ सर. एक ओव्हर अजूनही बाकी आहे. पहा, पहिल्या डावातच सामना रंगलाय. प्रेक्षकांना रंगतदार मॅचेस पाहिजेत, चुरशीच्या मॅचेस पाहिजेत.
आणि चांदीच नाही तर आजूबाजूच्या गावातून देखील मुळशी तालुका आलाय आणि पुण्यातील देखील दर्दी क्रिकेटचे चाहते इकडे पोहोचलेले आहेत. मुळशी तालुक्यातील क्रिकेट आपण पाहतोय. मुळशी करंडक आपण पाहतोय. स्वतः चांगले खेळाडू राहिलेत सगळे आयोजक आणि या स्पर्धेचं आयोजन देखील करताना पाहायला मिळत आहेत. काय बॅटिंग केली या ठिकाणी जबरदस्त. बॅटिंगचं प्रात्यक्षिक मात्र जबरदस्त दाखवताना पाहायला मिळाले. तर गोलंदाजीसाठी येत आहेत वैभव पाटील. उरण तालुक्यातील कंठवली गावचा हा गोलंदाज. मागील वर्षी धर्मवीर चषक बेस्ट बॉलरचा पुरस्कार विजेता. पहिला बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने दाखल होताना पाहिला मिळेल. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय खरा, परंतु आदित्य स्ट्राईक घेण्यामध्ये यशस्वी राहिले आणि वैभवने मात्र चांगली सुरुवात केली आहे. वैभव कुणाल खोंडे त्यांना पाहायला मिळत आहेत. शिरूर तालुक्यातील पाबळगावचे सिक्सर किंग आणि त्याचबरोबरीने हाफिज क्रीडा प्रकारातील देखील एक नामवंत खेळाडू दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये बरेचसे लांब लांबवरून खेळाडू. एक दिवसीय स्पर्धा आज मात्र व्यावसायिक गटासाठीची आहे, परंतु या स्पर्धेचं महत्त्व पहा किती आहेत. पुण्याहून खेळाडू आहेत, मुंबईवरून खेळाडू आहेत, रायगडातून खेळाडू आहेत, विविध भागातून खेळाडू या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे या स्पर्धेचं महत्त्व किती आहे. फुल टॉस, खराब बॉल केला आणि आदित्य यांच्या बॅटमधून आलेला हा चौथा लगातारचा षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. वा आदित्य वा. विक्रमाच्या उंबरठ्यावर आदित्य जाधव. आणि तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी बॅटिंग टीमने बीमरसाठी केलेली आहे. योग्य बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर आता 62 वर पोहोचलेली आहे. धावसंख्या बनू लागली आहे. टिंगरे सरकार आता मात्र चांगलेच धावांचं सरकार बनवलं इकडे भरत दादा टिंगरे आणि कंपनी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चंद्रशेखर मोरे आणि कंपनी संविधान ग्रुप यांच्यातील चालू असणारी महत्त्वाची मॅच आपण पाहतोय. आदित्य यांना आपण पाहतोय या ठिकाणी बॅटिंगसाठी. समोर जर पाहिलं तर वैभव पहिला बॉल डॉट केला खरा, परंतु त्यानंतर फुलटॉस केला आणि त्याच्यावर षटकार खेचलाय. लगातारचे त्यांनी खेळलेले लगातारचे 4 बॉल मात्र चारी सीमारेषच्या पलीकडे पाठवलेले आहेत. हा बॉल थोडासा लांब आपटलाय. पंच व्हाईट बॉल त्या ठिकाणी घोषित करतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 63 धावा बनलेल्या आहेत. एक चांगली धावसंख्या या ठिकाणी आता बनू लागलेली आहे. प्रेक्षकांची उत्कंठा मात्र या ठिकाणी वाढेल, कारण सामना मात्र हळूहळू रंगतदार अवस्थेकडे निघालाय. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने आलेले आहेत. चलो मुळशी आणि मुळशी तालुक्यातील चांदेगावचं एक महत्त्वाचं असं क्रीडांगण आणि त्याच्यावर सुरू असणारा हा क्रिकेटचा सोहळा आपण सध्याच्या घडीला पाहतोय. पुन्हा एकदा वैभव पाटील यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. वा वा वा. चांगली फिल्डिंग आणि ही आदर्श पद्धत आहे बॉल घेऊन जायची. बॉल घेऊन जा. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती 64. 70च्या दिशेनेची वाटचाल मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. 3 बॉल अजूनही बाकी आहेत. कुणाल खोंड यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. शैलेश निवंगुणे सरांचा आवाज देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण ऐकताय. पुण्यातून मात्र एक दर्जेदार समालोचक म्हणून गेल्या काही वर्षात खूप चांगलं नाव कमावलं सरांनी. या वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु फटका फसलाय. तिकडे मुजम्मिल होते खरे, परंतु आता कॅच मात्र तिकडे सुटते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 65 धाव फलकावर आणि स्ट्राईकवर जर पाहिलं तर येताना पाहायला मिळतात. म्हणजे कॅच जर झाली असती तर स्ट्राईक सुद्धा बदलली असती, परंतु तसं नाही झालंय. धावसंख्या 65. आदित्य 38 धावांवर बॅटिंग करतायत. 2 महत्वाचे चेंडू देखील बाकी आहेत. आदित्य या वेळेला स्ट्रोक खेळलाय. वा फ्लिक आणि बॉल सीमारेषच्या पलीकडे. आदित्य आता अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आणि टीमची धावसंख्या झाली आहे 71.
येस येस जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी आपण चांगलाच रंगतदार सामना फायनलच्या अगोदरची फायनल आज पाहायला मिळेल का या मॅचमध्ये? चर्चा होती, अमितने सांगितलं ते पाहायला मिळेल आपल्याला. आणि सध्या आदित्य पाहूया. ओ चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि डावाचा शेवट या ठिकाणी झालाय. आणि काय जबरदस्त कामगिरी या ठिकाणी केली आहे आदित्य जाधव यांनी. 44 धावांची खेळी केली आणि टीमला मात्र पाठवलंय 72 धावांपर्यंत. विजयासाठी पाहिजे 73. 5 ओव्हरची मॅच आहे म्हणजे हे आव्हान सोपं सुद्धा नसणार आहे आणि अवघड सुद्धा नसणार आहे. मजा येणार आहे ज्यावेळेला ही मॅच आपण पाहणार आहेत दुसऱ्या डावामध्ये. परंतु काही महत्त्वाचे उल्लेख मात्र या ठिकाणी आवर्जून आपल्याला करायचे आहेत. ज्यांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे त्यांचा उल्लेख या ठिकाणी क्रमप्राप्त असणार आहे. 72 धावा झाल्या आहेत. 73 धावांची आवश्यकता. मुळशी करंडक आपण पाहतोय. मानाची रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. प्रथम क्रमांकाचा पुरस्कार 40,000 रुपयाचा महादेवांना कोंढरे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळशी तालुका यांच्या माध्यमातून. त्याचबरोबरीने सुनील भाऊ कळमकर माजी सरपंच आडशी यांच्या माध्यमातून पहिला पुरस्कार आहे. दुसरा पुरस्कार 30,000 रुपयाचा गणेश भाऊ जांभूळकर सरपंच इंजवडी आय टी पार्क. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचा पुरस्कार 20,000 रुपयाचा. तृतीय क्रमांक रामदासजी गोळे पाटील उपसरपंच पिरंगोट. त्याचबरोबर पैलवान पंकज हरपुडे अध्यक्ष भोर राजगड मुळशी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस. त्याचबरोबरीने चतुर्थ क्रमांक 20,000 रुपयाचा शांतारामजी दादा इंगवले माजी जिल्हा परिषद सदस्य. पैलवान राजेंद्रजी दबडे माजी सरपंच बोईनी माजी सदस्य मुळशी तालुका संघ यांचे आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेचं मंडप सौजन्य मान्य श्री शंकरभाऊ मांडेकर आमदार मुळशी भोर राजगड महाराष्ट्र राज्य विधानसभेचे आमदार यांच्या माध्यमातून हा पुरस्कार आहे. या स्पर्धेतील सर्व चषकाचं सौजन्य मात्र या ठिकाणी संकेत भाऊ जांभूळकर साहेब यांच्या माध्यमातून दिले गेले आहे. पुणे महापौर केसरी पैलवानांची देखील ही भूमी आहे. त्याचबरोबरीने चषकामध्ये योगदान शुभम दादा सुतार युवा उद्योजक खेळाडू आणि आयोजक सुद्धा. त्याचबरोबर यूट्यूब सौजन्य तेजसजी शिंदे युवा उद्योजक नेरे. त्याचबरोबरीने बॉल व स्टंप सौजन्य विक्रम भाऊ मराठे युवा उद्योजक भुकुम. सचिव मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन. या स्पर्धेचं साऊंड सौजन्य नरेंद्रदादा मारणे माजी उपसरपंच उरवडे. सचिव पैलवान फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा बॉडी बिल्डिंग कमिटी सदस्य. त्याचबरोबरने पंच सौजन्य मनोहर अण्णा सणस. संचालक कर्वेनगर सहकारी पतसंस्था. समालोचक सौजन्य शंकरभाऊ सुतार युवा उद्योजक कासारांबोली माजी अध्यक्ष यस मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन. जनशिक सौजन्य सार्थक दादा तेकोणे युवा उद्योजक. स्कोर सौजन्य प्रमोद भाऊ कुडले युवा उद्योजक. तसेच या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य लागलं आपल्याला आहे ते म्हणजे अमोलदादा शिंदे माजी सरपंच वातुंडे. निलेशजी मांडेकर सरपंच चांदे. सुखदेव भाऊ मांडेकर युवा नेते. त्याचबरोबर गणेश भाऊ मांडेकर युवा नेते. विशेष सहकार्य प्रफुल्ल भाऊ मारणे माजी सरपंच आंदगाव. त्याचबरोबर वकील भरत आबा माजीरे. त्याचबरोबर दगडू काका करंजावणे युवा नेते. गौरीताई भरतवंशी माजी सरपंच बुकुम. त्याचबरोबर युवा उद्योजक सूरजजी कांजणे सरपंच वातुंडे शिवराज शिंदे. त्याचबरोबर युवा नेते मल्हारी बोरकर माजी सरपंच गोटावडे संदीपजी खाणेकर साहेब. रवींद्रजी कडूसाहेब उपसरपंच माळेगाव. युवा उद्योजक रोहिदास गोंते माजी सरपंच माळेगाव नामदेव भाऊ चौधरी. आणि त्याचबरोबर वैशालीताई सणस महाराष्ट्र परिषद अध्यक्षा माजी सरपंच भुगाव आणि भारतीय जनता पार्टी. आणि या स्पर्धेचे आयोजक राजेशजी पवार साहेब. राजेशजी पवार स्वतः क्रिकेटर आहेत. आणि सागर आंग्रे. त्याचबरोबर भाऊ शिंदे आणि किसनजी मरगळे गेम चेंजर रोहिदाजी गोंते यांचं देखील आम्ही आभारी आहोत. आणि आता जाऊया दुसऱ्या डावाकडे. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. मुंबईच्या घाटकोपर पंतनगरचे खेळाडू आकाश जांगीड आणि पुण्याच्या कोंडव्याचे खेळाडू मिस्टर आनंदवाडी म्हणजेच रोहित खरात यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅटिंगसाठी.
सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे आणि आता पाहायचं आहे या 73 धावांचा पाठलाग कसा होणार. गोलंदाजीसाठी पहिले षटक घेऊन प्रशांत गायकवाड यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहूयात. स्वतः आयोजक देखील आहेत, आईश्री चषकाचे आयोजक आहेत, पोलीस दलात कार्यरत आहेत आणि आता गोलंदाजीसाठी देखील तेच आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच सुरू करायची आहे, खूप साऱ्या मॅचेस बाकी आहे. यस, रबर बॉलचे आईश्री चषकाचे आयोजक आहेत. म्हणजे पुण्यामध्ये अजूनही जर पाहिलं तर खूप सारं क्रिकेट येणार आहे. गोळीबार मैदानात 2 स्पर्धा, डिंगडॉंग चषक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गोळीबार मैदानात आणखीन एक स्पर्धा, मानाचा करंडक पाहायला मिळणार आहे. आझादी चषक पाहायला मिळणार आहे. श्रद्धांजली चषक येणाऱ्या कालावधीमध्ये येईल. डिंगडॉंग चषक आणि सध्या मुळशी करंडक पाहायला मिळेल. आईश्री चषक देखील येतोय. म्हणजे रबर बॉल क्रिकेट खूप सारं येत आहे. परंतु प्रशांत गायकवाड येत आहेत गोलंदाजीसाठी आणि समोर जर पाहिलं तर रोहित खरात 73चा करायचा आहे पाठलाग. चला, मानाचा करंडक ही मानाची स्पर्धा परवापासून आपल्या भेटीला येणार आहे. त्याचे देखील आपण 8, 9, 10 या 3 दिवस बिबीवाडी अप्परच्या मैदानामध्ये आपण सगळे आवर्जून उपस्थित राहू. यावेळेला पहिलाच बॉल फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी आले खरे, परंतु थोडेसे दूर राहिले. धावा त्या ठिकाणी 2 मिळताना पाहायला मिळते. संधी निर्माण केली होती प्रशांत गायकवाड यांनी आणि धावसंख्या 2 ने सुरुवात होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली नो बॉलसाठी. याच ओव्हरस्टेपिंग आहे की नाही यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. चला, मॅच आता नो बॉल कळवला जातोय. सुरुवात तर मात्र या ठिकाणी झाली खरी, संधी निर्माण झाली होती, परंतु नो बॉल घोषित केला जातोय. 3 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. 73चा पाठलाग करायचा आहे. मॅच चांगली होणार आहे. टिंगरे सरकार एक मोठी टीम आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधान ग्रुपची देखील चर्चा आहे. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वेग आणि थोडासा खाली राहणारा डॉट बॉल. फ्रीडचा बॉल मात्र या ठिकाणी चांगला टाकला गेला. 3 वर धावसंख्या आहे. अजूनही 70 करायच्या आहेत. 29 बॉलमध्ये 70 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. यावेळेला स्ट्रोक खेळलाय सरळ बॅटने. वाह, दर्जेदार स्ट्रोक. मिस्टर आनंदवाडी सिक्सर खेळताना पाहायला मिळत आहेत. 6 यावेळेला चांगला फटका येताना पाहायला मिळाला. 9 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मजा येईल या मॅच मध्ये. प्रेक्षकांची देखील आता गर्दी वाढू लागलेली आहे, कारण एका दिवसामध्ये रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट मुळशी तालुक्यामध्ये आणि या चांदेच्या मैदानामध्ये आपण पाहत आहोत. ओहो हो 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 हो, आणखीन एक चांगला बॉल. धावसंख्या 9 वर पाहायला मिळते. हा सामना जबरदस्त होणार आहे आणि
महत्वाची मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. प्रशांत गायकवाड वेगवान गोलंदाजी करतायत. एका बाजूला पप्पू तोडकर आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रशांत गायकवाड यांना आपण देखील पाहतोय. पुण्यातील सुद्धा पोलिसांची एक टीम केली तरी खूप चांगली टीम होईल. पोलीस 11 जरी केली तरी. यावेळेला वा जबरदस्त प्रहार करताना पाहायला मिळाले. बॉलला पाठवून देतात सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी सिक्सर. रबर बॉलच्या स्पर्धा सगळ्या ठिकाणी होतात तर आमच्या मुळशी तालुक्यात का नाही, म्हणून या सगळ्यांनी केलेला प्रयत्न आणि जोडीला जर पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेट देखील आपण पाहतोय. ओ इकडे बॉल मागे मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात मात्र या ठिकाणी झाली खरी, परंतु एक चांगला बॉल येतोय, एक मोठा फटका येतोय. धावसंख्या झाली आहे 15. 15 वरही धावसंख्या थांबलेली आहे. 73चा करायचा आहे पाठलाग. एक मोठी मॅच. प्रदीप नॅनी डॉन एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला प्रशांत गायकवाड आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला भरतदादा टिंगरे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला चंद्रशेखर मोरे पाहायला मिळत आहेत. या वेळेला व्हाईट बॉल घोषित केला जातोय. थोडीशी उसळी जास्त राहिली. 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि आता पाहायचं काय होईल. काही विकेट आल्या, काही जर डॉट बॉल आले तर दबाव टिंगरे काय तेवढी सुद्धा सोपी धावसंख्या नाहीये. आव्हानात्मक धावसंख्या आहे. त्यामुळे मॅच चोरशीची. पुन्हा एकदा प्रशांत गायकवाड. यावेळेला पुन्हा एक मोठा स्ट्रोक खेळलाय आणि उसळी होती या बॉलला. त्याचा फायदा घेत असताना बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पार. षटकार. 22. यस, राजेश पवार यांचं आगमन होतोय. त्यांच्या आगमनाची आम्ही आवर्जून वाट पाहत होतो. अनुभवी खेळाडू आहेत, जुने जाणते खेळाडू सुद्धा आहेत, आमचे मित्र आहेत पवार साहेब. आणि धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी आता पुढे गेली. खरी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. म्हणजे अजूनही 51 करायच्या. 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये 51. मॅच संपलेली नाहीये. सुरुवात चांगली केली आहे मात्र या ठिकाणी संविधान ग्रुप या टीमने प्रदीप नैनीत, परंतु अजूनही 4 ओव्हर बाकी आहेत. 51 करायच्या आहेत. अमित तांबे चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. पप्पू तोडकर एका बाजूला आहेत. शेरू लोहार एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी या अमित तांबे गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पिंपरी परिसरातील चर्चेतील नाव मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. अमित तांबे. ओ या ठिकाणी जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. आकाश जांगीड आउट होताना पाहायला मिळत आहेत. जीवित मात्रे मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळतील. आणि इकडे जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवर विकेट घेत असताना अमित तांबे सांगतायत ही मॅच काही आम्ही सोडलेली नाहीये. 23 बॉल आणि अजूनही 51 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पहिला धक्का बसलाय. पहिली विकेट आलेली आहे. अमित तांबे. पहिल्याच बॉलला अमितने घेतलेली विकेट थोडासा दबाव निर्माण करताना पाहिला मिळाली खरी. आजचा दिवस चोरशीच्या मॅचेसचा होणार आहे. व्यावसायिक खेळाडूंचा होणार आहे. आता व्यावसायिक खेळाडू सुद्धा काही वेगळे नसतात. तुमचे आमचे सारखेच असतात. परंतु पहिला बॉल सनू काही इकडनं टीम मॅनेजमेंटने सांगितलं होतं की काय पहिला बॉल हारून ये आणि पहिलाच बॉल हरवलाय.
रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील छोट्याशा मुळेखंड गावाचं नाव देखील ज्यांनी अगदी भारतभर केलंय तेच बॅटर पाहायला मिळतात सिक्सर किंग जीवित म्हात्रे. परंतु अमित तांबे देखील काही कमी नाहीये, कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात. 22 बॉलमध्ये 45 अजूनही करायचे आहेत जीवित म्हात्रे. विगर नाईटची स्पर्धा आठवते आणि रायगड विरुद्ध ठाणे असा सामना आठवतो ज्यावेळेला जीवित येतात. यावेळेला मात्र कमबॅक केलाय अमित यांनी टाकला एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतात. कट टू कट कट टू कट कट टू कट मॅच, कधी इकडे तर कधी तिकडे. एक मोठा फटका त्यानंतर एक डॉट बॉल. अजूनही 21 बॉल आणि 45 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा अमित तांबे जीवित म्हात्रे. व्हेरिएशन कमी गतीने टाकलेला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. वा 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 अमित तांबे. डॉट बॉल समीकरण बदलतंय. 20 बॉल 45. परंतु जीवित आला की देहू रोडची राष्ट्रवादी चषक देखील आठवते. 6 बॉलमध्ये 3 धावांची आवश्यकता असताना बॉलिंग मध्ये मॅच जिंकून दिली होती याच जीवित म्हात्रेने. वा चांगला बॉल पुन्हा एकदा आम्ही त्यांच्याकडून पाहायला मिळतोय. खाली राहिला बॉल ढकललाय खरा. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या पुढे. षटकार आल्यानंतर पुन्हा कमबॅक पाहायला मिळालं. वा आणि धावसंख्या 29 झाली आहे. 19 बॉलमध्ये 44. सामना अजूनही ऑन आहे. अमित तांबेचं हे षटक की फॅक्टर राहिलंय. आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 5 बॉलमध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या अमित तांबे यांनी आणि एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा घेतली आहे. काय होणार या मॅच मध्ये यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. प्रेक्षकांची गर्दी होऊ लागलेली आहे. पावसाने थोडीशी आज विश्रांती घेतली खरी, परंतु धावांचा पाऊस या ठिकाणी पडताना पाहायला मिळेल. मुळशी तालुक्यात रबर बॉलचं क्रिकेट आता बहरू लागलंय आणि यावेळेला फटका चांगला खेळलाय आणि सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला मिळेल. धावा 4. वा अप्स अँड डाऊन्स या क्रिकेटच्या खेळाचा अविभाज्य घटक आहे आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 33 धावा. 1 विकेट माघारी संविधान ग्रुप पुणे या संघाच्या आणि अजूनही 18 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती 40. 18 बॉल 40. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैदानाच्या बाहेर खूप चांगले मित्र आहेत. यस अजूनही 3 ओव्हरमध्ये 40 करायचे आहेत. मॅच ऑन आहे. मॅच ऑन आहे आणि गोलंदाजीसाठी या ठिकाणी आमंत्रित करण्यात येत आहे. सागर येत आहे. सागर बालेराव. सागर सागर येताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. समोर जीवित म्हात्रे. 18 बॉलमध्ये 40 तर अजूनही पाहिजे आहेत मॅच जिंकण्यासाठी. प्रशांत गायकवाड म्हणतायत मी काही सामना सोडलेला नाहीये आणि डॉन सुद्धा म्हणतायत आमची टीम सुद्धा या ठिकाणी आम्ही सुद्धा मॅच सोडणार नाहीये. उलटॉस बॉल केलाय जीवित म्हात्रे यांना. बॉलला दिशा दिली आहे. पॉवर हिटिंग जीवित म्हात्रे यांची. सिक्सर. ज्या क्रिकेटच्या खेळाने वेळ लावून सोडले तुम्हा आम्हा सर्वांना, आज मात्र पुण्याच्या महत्त्वाच्या तालुक्यात म्हणजे मुळशीमध्ये आपण आलो आहोत. मुळशीचं हे चांदे मैदान आणि ज्यावर मात्र एक महत्त्वाची स्पर्धा मुळशी करंडक सुरू असताना पाहायला मिळते. या स्पर्धेला याही करता महत्त्व आहे कारण ही स्पर्धा मुळशीमध्ये आहे आणि आज मुळशी कोण जिंकणार, आज मुळशी कोण गाजवणार याची देखील चर्चा आहे. षटकार आलाय. अजूनही 17 बॉलमध्ये 34. प्रत्येक बॉलला 2 धावा काढायच्यात. गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल सागर यांना.
या ठिकाणी उपस्थित राहतात अध्यक्ष, मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि एक धडाकेबाज बॅटर सिक्सर किंग, पूर्वी हाफ पिच आणि त्याच्यानंतर फुल पिच या दोन्ही स्पर्धा गाजवणारे खेळाडू हरिभाऊ पाडाळे माळुंगे यांचं आगमन होत आहे. यावेळेला उसळी होती, कव्हरच्या दिशेने मात्र दिशा दिली आहे. फटका सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. धावा 4, चौकार. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी यावेळेला थोडेसे शफल झाले होते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. समीकरण बदलत आहे. 44 अजूनही 16 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. या मॅचला जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. दोन्ही बाजूला प्रयत्न अजूनही करावे लागणार आहेत. मुळशी करंडक जिंकायचं आहे, त्यामुळे व्यावसायिक दर्जाचे मोठमोठे खेळाडू आज मुळशी तालुक्यामध्ये दाखल झालेले आहेत. यावेळेला बॅकफुटला गेले, पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. थोडेसे मागे होते, कुणाल येत आहे तोपर्यंत एक धाव तिकडे घेतली गेलेली आहे आणि धावसंख्या 1ने पुढे जाते, ती म्हणजे 45. अजूनही 15 बॉलमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 15 मध्ये 28. एका बाजूला रोहित बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे 24 धावांवर. जीवित मात्र 18 धावांवर बॅटिंग करतायत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 73 धावांचा पाठलाग देखील करायचा आहे. मुळशीचं क्रिकेट खुलतंय फुलतंय. आज गावनिहाय क्रिकेटचा एक वेगळा दर्जा मुळशी तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलंय. फटका खेळलाय खरा, परंतु फिल्डर आहेत त्या बाजूला. थ्रो येईल तोपर्यंत एक धाव तिकडे पूर्ण केली गेली आणि धावसंख्या 1ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. 14 मध्ये 27, 46 झालेले आहेत. 14 मध्ये 27. चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. थोडीशी घाई करायची आहे, कारण चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 46 धावा धावफलकावर. 14 बॉल 27 अजूनही पाहिजे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. सागरला प्रयत्न करावे लागतील जीवितला रोखण्यासाठी, कारण सामना संपलेला नाहीये. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागणार आहे. समोर सिक्सर किंग जीवित मात्रे. उसळी होती, पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय. पेकी केली करतील त्या ठिकाणी पप्पू. तोपर्यंत जर पाहिलं तर एक धाव मिळते, म्हणजे अजूनही 13 बॉल 26. 13 बॉल 26. रोहित खरात त्याचबरोबर जर पाहिलं तर जीवित यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. खऱ्या अर्थाने मैदानाच्या बाहेरून देखील जे आवाज येतात ना, खेळाडूंना स्फूर्ती देतात आणि ते सुद्धा गरजेचे असतात. मुळशी करंडक. इकडे बॉलचा अंदाज नाही आलाय. बॅट थोडीशी अगोदर गेली, त्यामुळे टायमिंग नाही झालंय. धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. आता धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती एकंदरीत 48. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 48 धावा धावफलकावर आणि आता 12 बॉल 25. 12 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. संधी अजूनही आहे, दोन्ही टीमच्या बाजूने ही मॅच आहे. आणि पाहूया बॉलिंगसाठी कुणाला आता आमंत्रित करण्यात येईल. रोहित खरात आणि जोडीला मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत जीवित मात्रे.
चला जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी या सामना अंतिम टप्प्यात येताना पाहायला मिळतोय. 12 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता अजूनही आहे आणि अमित तांबे की फॅक्टर राहिले होते मागील ओव्हरमध्ये, ते झालेत बॉलिंगला. पहिला बॉल त्याच्यावर प्रहार करताना पाहायला मिळाले रोहित, आणि रोहितचा हा जबरदस्त हिट, बॉल सीमारेषा पार षटकार. 54 धावा धावफलकावर झाल्यात. 11 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता अजूनही आहे. टाकावे लागतील डॉट बॉल, विकेट घ्यावी लागेल या ठिकाणी. टिंगरे सरकार टीमला लीग मॅच आहेत, म्हणजे एखादी मॅच हारली तरी टीमला संधी आहे, त्यामुळे कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. पाहूया काय होईल. अकरा बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. डॉट बॉलची आवश्यकता टिंगरे सरकारला आहे. चांगला बॉल टाकलाय, कव्हरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. एक धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण देखील होताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 17 पाहिजेत मॅचला जिंकण्यासाठी आणि 10 बॉलचा खेळ बाकी आहे. रिही गावचे प्रथम नागरिक सरपंच गणेश भाऊ होईने यांचे या ठिकाणी आगमन झाले. गणेश भाऊ, आपलं मुळशी करंडकामध्ये हार्दिक स्वागत आहे. रबर बॉलची पावसाळी स्पर्धा मुळशी करंडक आपण पाहतोय आणि सरपंच साहेब आपलं स्वागत आहे. यावेळेला पंच आमच्याकडे वळत्यात कळवतात. वाईट बॉल आहे, धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. युवा उद्योजक चेतनजी गोळे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मुळशी करंडकात आपलं स्वागत. अनिकेत भाऊ, कार्याध्यक्ष अनिकेत भाऊ पवडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलंही हार्दिक स्वागत असेल मुळशी करंडक. यावेळेला पुन्हा एक चेंडू जर पाहिलं तर चांगलंच म्हणावं लागेल. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जात असताना पाहायला मिळते. 9 बॉलमध्ये 15. सामना संपलेला नाही आहे. 9 बॉलमध्ये 15. याच क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 20 होतानाही पाहायला मिळतात, 25 पाहायला मिळतात आणि बॉल टू बॉल न होताना देखील पाहायला मिळतात. क्रिकेट अद्भुत खेळ आहे. आज मात्र आपण पाहतोय मुळशी तालुक्यामध्ये तांदे मैदान. हो हो हो, इकडे व्हाईट बॉल. तसेच सन्माननीय योगेश भाऊ गावडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मुळशी करंडक 2025 रबर बॉल पावसाळी क्रीडा स्पर्धा आपलं स्वागत असणार आहे. धावसंख्या पुन्हा बदलते. 9 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता असणार आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील या स्पर्धेच्या दिशेने येऊ लागलेले आहेत. चांगलं क्वालिटी क्रिकेट आणि व्यावसायिक खेळाडू आपल्या मुळशी तालुक्यात आल्यात, त्यामुळे प्रेक्षकांची गर्दी. कमी गतीचा बॉल, फटका फसला आहे आणि अप्पर कट करण्याच्या प्रयत्नात हा स्लो ओव्हरवर कळलाच नाही आणि इकडे जर पाहिलं तर विकेट येते. अजूनही 8 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता. सामन्यामधील रंगत आता वाढायला लागली आहे. सामना कधी जर पाहिलं तर सामना कधी धानोरीच्या दिशेने चाललाय तर कधी सांगवीच्या दिशेने चाललाय. चंद्रशेखर मोरे साहेब एका बाजूला आणि भरतदादा टिंगरे एका बाजूला, प्रशांतजी गायकवाड एका बाजूला तर प्रदीपजी न्यायनीत एका बाजूला, असा सामना चाललाय. 8 बॉलमध्ये 14. कोण जिंकणार या मॅचला? कन्नमोर नगरचा विक्रोळी पार्क साइडचा युवा बॅटर मुझम्मिल खान बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. अमित तांबे काय मारलाय, काय खेचलाय, खूप लांबवरचा फटका. इन फॉर्म बॅटर आहेत मुझम्मिल आणि त्यांच्या बॅटमधून सिक्सर.
षटकार खेळलाय आणि आता 7 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. मुझम्मिल. ओ हा बॉल चांगला पाहिला मिळाला. टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहिला मिळाला आणि आता मॅच गेली शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी, म्हणजे सामना अजूनही संपलेला नाहीये. 6 बॉल 8च्या मॅच सुद्धा या हंगामात आम्ही जिंकलेल्या पाहिलेल्या आहेत, रबर बॉलच्या सुद्धा. मान्सून सुपर सिरीज मध्ये पवन केनेने 6-8ची मॅच जिंकून दिली होती. बऱ्याच समर्थ कडू 6-8 म्हटलं तर मला युके टायगर चॅम्पियनशिप आठवते, ज्याच्यामध्ये समर्थ कडू यांनी मेडन ओव्हर केली आणि त्यानंतर रायगडने फायनल मारली होती. अशा खूप साऱ्या क्रिकेटचे किस्से आहेत. सतीशने मात्र पिंपरीच्या आमदार चषकात नाईट मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि सतीश यांनाच गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. या हंगामात चांगली बॉलिंग केली आहे सतीशने. विशेष म्हणजे लालबागला सुद्धा चांगली कामगिरी केली होती गोलंदाजीमध्ये त्यांनी. पाहूया 6 मध्ये 8, सामना संपलेला नाहीये. सुरुवातीला एखादा डॉट बॉल, एखादी विकेट आली तर मॅच मध्ये टिंगरे सरकार देखील येऊ शकते. वेगात बॉल, परंतु बॅट फिरली आहे, बॉल हवेत आहे, फिल्डर थोडेसे दूर होते. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल आणि आता 2 वर थांबवलं जात आहे. 5 बॉलमध्ये अजूनही 6 धावांची आवश्यकता. सतीशकडे वेग आहे. सतीश मॅच सोडणारा खेळाडू नाहीये, परंतु रोहित खरात 37 वर खेळतायत आणि मुझम्मिल मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर 6 धावांवर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉलमध्ये 6. टाय मॅच, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे. पाहूया. हो, चांगला बॉल, वेग आहे या बॉलरकडे जबरदस्त आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. सामना ऑन आहे, सामना ऑन आहे. अजूनही 4 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 5. सतीश या हंगामात चांगली बॉलिंग केली आहे. मुझम्मिल इनफॉर्म बॅटर आहे जरूर, परंतु पाहूयात 4 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता. सामना संपलेला नाही आहे. टिंगरे सरकार विरुद्ध संविधान ग्रुप डॉन. यावेळेला फटका चांगला खेळला आहे. पाहूया, कव्हरच्या क्षेत्रात खेळलेला फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतायत. वा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि तोपर्यंत जर पाहिलं तर या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्या. चांगली बॉलिंग केली आहे. मी म्हणेल सतीशला थोडंसं लेट आणलंय बॉलिंगला, परंतु चांगली कामगिरी केली आहे. 3 मध्ये 3. 3 बॉल 3 धावा. इकडे टिंगरे सरकारला डॉट बॉल पाहिजे आणि एखादा डॉट बॉल आला तर मजा येईल मॅच मध्ये, परंतु डॉन या रन पाहिजेत. 3 बॉल 3. क्षेत्रक्षणात थोडासा बदल केला जातोय, थोडंसं जवळ आणलं जात आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅच सोडायची नाही. या पावसाळी क्रिकेटच्या हंगामात अशा काही मॅच आपण पाहिल्यात, जबरदस्त राहिलेल्या आहेत. अगदी 2 बॉल 2 रनची मॅच पवन केनेने धर्मवीर चषकाच्या फायनलला नव्हती दिली. या वेळेला वेग 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 पुन्हा एकदा. सतीश 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 काय बॉलिंग करतायत सतीश. सतीशचंही कौतुक करणं गरजेचं आहे. सामना रोखून ठेवलाय त्यांनी आतापर्यंत. 2 बॉल 2, परंतु रोहितही काही कमी नाही आहेत, मुझम्मिल सुद्धा काही कमी नाही आहेत. 2 बॉल 2. काहींना वाटत असेल टिंगरे सरकार जिंकावं, काहींना वाटत असेल संविधान ग्रुप जिंकावं आणि आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल. पाहूया.
बॅनर थांबा, 2 बॉल थांबा, बॅनर लावू नका. हा. ओ हो हो हो, या सतीशने तर मॅच मध्ये मजा आणली, परंतु रोहित काही कमी नाहीये. मिस्टर आनंदवाडी एका बाजूला आणि सतीश जबरदस्त गोलंदाजी. 2 बॉल 2 धावा. फुल टॉस केलाय तिकडे, सीमारेषा पार पाठवलंय. एक बॉल चुकला थोडासा मैदानाच्या बाहेर आणि मॅचला जिंकलं जात आहे संविधान ग्रुप डॉन 11 पुणे. चला पहिला टॉस घेऊयात आपण. अमराज मृत्युंजय टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे आणि संविधान डॉन 11 आणखीन एक सुपरहिट मुकाबला आता आपल्या भेटीला येणार आहे, त्याच्यामुळे ही मॅच काही चुकू नका. योगेश भाऊ गावडे आपण विनंती असणारे या ठिकाणी यायचं आहे आणि आता या ठिकाणी टॉस केला जाणार आहे महत्वाच्या मॅचकडे. आता एका बाजूला महेश नानगुडे फलंदाजीचा मुळशी पॅटर्न. चार ओव्हरची मॅच असणार आहे. टॉस